पालिकेचं जे रुग्णालय आहे जिथे प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून काही बेड हे खासगी रुग्णालयाला चालवण्यासाठी दिले जाणार आहे, त्याचं टेंडर हे सुनित्रा पवार यांच्या भावांनी भरलं. मला तर तेच वाटलं. मी अतिशय उत्सुकतेने आपला प्रश्न ऐकत होते की दमानिया नेमक्या कुणाबद्दल बोलणार आहे, कारण दमानिया भाजपबद्दल बोलूच शकत नाही. अडचण काय आहे लक्षात घ्या की जेव्हा मुरलीधर मोहोळांचा विषय चालू होता तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या मी शोधत होते त्यांना की अरे मुरलीधर मोहोळांचा राजीनामा मागायला दमानिया का धावून आलेले नाहीयेत. त्याच्या आधी संपदा मुंडेंचा विषय चालू होता तेव्हा आम्ही रणजित नाईक निंबाळकरांबद्दल बोलत होतो, पण रणजित नाईक निंबाळकर भाजपचे खासदार, तेव्हाही दमानिया शोधून शोधून सापडत नव्हत्या. अखेर त्या आलेल्या आहेत, कुठल्या का होईना निमित्ताने होईना. पण माझी खरंच दमानियांकडून अपेक्षा आहे की ताकदीने त्यांनी ज्या ताकदीने पार्थ पवार प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले, पण मोहोळ प्रकरणात कुणावरही गुन्हे दाखल झाले नाही. मुरलीधर मोहोळ प्रकरणात सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. आम्ही तर आग्रही आहोतच, पण दमानिया सरकारच्या जास्त जवळच्या आहेत, दमानिया सरकारच्या विश्वासू आहेत, त्यामुळे दमानियांचा आवाज सरकारला जास्त लवकर पोचतो असं मला वाटतंय. तर दमानियांनी हवं तर त्यांच्या यजमानामार्फत विनंती करावी, कशीही करावी, पण दमानियांनी ही विनंती केली पाहिजे की पार्थ पवार प्रकरणात तो गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे होता आणि तो झालेला आहे, पण असाच गुन्हा मुरलीधर मोहोळ प्रकरणात सुद्धा दाखल व्हायला हवा. पार्थ पवार प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे, पण मुरलीधर मोहोळ प्रकरणातला चॅरिटी कमिशनर आणि इतर लोक जे आहेत त्यांच्यावरचा गुन्हा अजिबात दाखल झालेला नाहीये, तर तो सुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. दमानिया त्यावर बोलत नाहीये, त्यामुळे त्यांच्या नियतीवर मला पुन्हा पुन्हा शंका घ्यावीशी वाटते. आता सुद्धा जर दमानियांना हा म्हणजे जे काही तुम्ही आता गोवंडीचं सांगताय होऊ घातलेलं प्रकरण, फक्त अपेक्षा एवढीच आहे की मध्येच प्रकरण सोडत जाऊ नका, प्रकरण धसास न्या, शेवटापर्यंत न्या. मध्ये काय होतं कळत नाही आणि अचानकच वाचा उद्याची बातमी उद्याच्या अंकात आणि उद्याचा अंकच निघत नाही दमानियांचा, तर तसं होता कामा नये एवढीच अपेक्षा असेल. हत्याकांड प्रकरणातील आरोपीला चौधरी नावाचा जरा भाजपनं प्रवेश दिला होता, त्यानंतर बरीचशी टीका सकाळपासून झाली, बऱ्याच विरोधकांनी टीका झाल्यानंतर आता त्याची हकालपट्टी घेण्यात. भाजपा हा कमालीचा दांभिक पक्ष आहे. धर्म नावाची गोष्ट ही भाजपसाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय नाही. धर्म नावाची गोष्ट भाजपसाठी राजकीय मार्केटिंग फंडा आहे. पालघर हत्याकांड प्रकरणामध्ये ज्यांनी खरं तर ते मॉब लिंचिंग आणि या मॉब लिंचिंग मध्ये ज्या अजय चौधरी नावाच्या माणसावर प्रमुखतेने ठपका ठेवलेला होता, हा चौधरी नावाचा जो काही माणूस आहे या माणसासाठी रान पेटवलं भाजपाने आणि त्याच भाजपाने काल चौधरीला प्रवेश दिला. असाच प्रवेश त्यांनी बडगुजरला दिला, असंच मंत्रीपद त्यांनी भुजबळ साहेबांना दिलं, अशाच पद्धतीने मांडीला मांडी लावून ते नवाब मलिकांच्या शेजारी बसले, अशाच पद्धतीने त्यांनी यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव किंवा काय ते सरदेसाई सरपोतदार त्याच्यानंतर काय भावना गवळी अशा सगळ्या लोकांना ते जवळ घेऊन बसले. त्यामुळे भाजपला राजकीय शुचित्व नावाची गोष्ट काही राहिलेली नाही. भाजपकडे कुठलीही शुचिता नाहीये, भाजपकडे कुठलंही इथिकल पॉलिटिक्स नाहीये. भाजप हा कमालीचा दांभिक पक्ष आहे. जर काल टीका झाल्या नसत्या तर भाजपने आज त्याला पदरी पडलं आणि पवित्र झालं असं पवित्र करून घेतलं असतं. कारण देवेंद्रजींचा प्रॉब्लेम आहे की देवेंद्रजी स्वतः नेते घडवू शकत नाहीत आणि पक्षात असणारे नेते त्यांचं नेतृत्व ते मान्य करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या टाचेखाली राहणारे बाहेरचे लोक त्यांना आयात करावे लागतात. ते